श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीशा, रुक्मिणी वरादी पुरुषा, पुंडलिक वरदा पुंडरीकाक्षा, सर्व साक्षी जाणता तू. हे जगतपालका जगन्नायका, ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका, आता भक्ती सारी दीपिका, ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी. मागील अध्यायी सिद्ध साधन, श्री मच्छिंद्रनाथा आले घडून, उपरातिक भस्मदान, सरस्वती तेने केले. केले परी दैवहंत, तिने टाकले गोमहित, परी फार ठाकले अद्वैतवंत, अतिहीन प्रारब्धी. घर पुसता लाभ आला, तो निर्दैवपणे पदी लोटिला, की पुढे मांदोस येता वाहिला, अंध हो यावडीने. की अवचट लादला चिंतामणी, तो आवडी गोवी गोफणी, की खडा म्हणून देतो झोकोनी, कृषी शेती टाकीतसे. की अवचट लादला पियुष घट, विष म्हणून करी वीट, तेवी विप्रजया द्वैत पाट, नाडलासी सर्वस्वी. सहज काननी फिरता फिरता, जाऊनी बैसे कल्पतरू खालता, परी दैव इच्छे भूत खाईला आता, तन्याये नाडली. की कामधेनु गृही आली, ती बाहेर बळीची दौडिली, तन्याये परी झाली नाडळलीसी सर्वस्वे. किंवा बाण ढाळीता खेळी मेळी, निधान लादला हस्तकमळी, तो गार म्हणून सांडिला जळी, महाडोई निर्दैवे. की सहज आतुडे हाती परीस, खापर म्हणून टाकीतसे त्यास, घरा आला राजहंस वायस म्हणून दौडिला. की हार दैव देव उदित, परी त्यासी भासले परमभूत, तन्याये विप्रकांतेस घडून आले महाराजा. एरीकडे मच्छिंद्रनाथ, पूर्व समुद्री जगन्नाथ, करोनी सेतू बंधायत रामेश्वर दर्शनी. तो श्रुती घेऊन करी स्नान, अवचट देखिला वायुनंदन, क्लेश शरीरा जरा व्यापून, स्नान शरीरी बैसला. तया संधीत मेघ वर्षाव, करिता झाला सहज स्वभाव, दरडी उरकोनी गुह्यास्तव, करिता झाला मारुती. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत, एरू इकडे दरडी उकरीत, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावले. पावला तरी हटकोनी बोलत, मने मर्कटा तू मूर्ख बहुत, आता करिसी सदन निश्चित, स्वशरीर रक्षावया. पर्जन्य वर्ष विशाळ धार, यात कधी करशील घर, जैसे तस्करी लुटलिया घर, दीपातेल भरितसे. की बाईल गेलिया झोपा केला, तैसा न्याय घडोनी आला, की स्वदना ते पावक लागला, खूप खनी विजावया. की ग्रीवे पडिता काळ फास, मग वचिता होई अमर सोत्रास, की परम पीडिता तृष्णतास, खूप खणू म्हणतसे. की हृदयी पेटला जठरा नळ, कामधेनुचे इच्छिती फळ, मेघ ओसरल्या बीजे रसाळ, महिलागी पेरितसे. तन्याय पर्जन्य काळ, सदन करिसी उतावीळ, तस्मात मूर्ख कर्मट वाचाळ, मिरवो झालासी पुढारा. ऐसे कोणी वायुनंदन, म्हणे चतुर आहे सकोन, एरू म्हणे जती पूर्ण, मच्छिंद्र ऐसे मज म्हणती. एरू म्हणे तू ते जती, कोणे अर्थी लोक म्हणती, नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात. यावरी बोले वायुसुत, आम्ही ऐकितो जती हनुमंत, तुम्ही नूतन जती महित, एकाएकी उदेला. तरी आता सो कैसे, मी मारुतीच्या शेजारास, भावे राहून एक वेळस, वरिले आहे महाराजा. तेही केला सहस्रांशी, माते लादली महापरदेशी, ते तू जदावितो या समयासे, तया पासावजे प्राप्त झाली. तरी त्या कळीचे निवारण, करुणी दावी मज कारण, ना तरी जती ऐसे नाम, सोडून या जाई का. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कोणती कळा ती दावी माते, तिचे निवारण श्री गुरुनाथ, करील जाण निश्चय. जैसा श्रीराम असता शयनी, पाहे मारुती वृक्षावरुनी, नाना पर्वत टाकी उचलोनी, राम शरीरा योजोनिया. परी रामेन सोडिता शयन, सज्ज करोनी चापबाण, सकळ पर्वताकारण निवारण करीतो. तन्याये श्री गुरुराज, सकळ अर्थी पूर्वीज चोज, सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्नी धरील तो. तेथे तुझी मर्कटा कथा, किती असे दावी आता, पार करशील पाषांडता, झोकशील कवळीने.
तरी आता का करीसी उशीर, मर्कटा दावी चमत्कार, ऐसे एकता वायुकुमार पूर्णचित्ती शोभला. उड्डाण करोनी जाये एकांता, तेने धरी भीमरूपता, न कळता त्या ते 7 पर्वता उचलून या फेकिले. नभ मंडपी ढगा समान, पर्वत येतसे पंथी गगन, ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे. वात प्रेरक मंत्र शक्ती, वाटेत कोंदली पर्वती, तो येरीकडे आणि कमारुती दुसरा पर्वत फेकितसे. तो दुसरा म्हणता तिसरा येत, चौथा पाचवा शतानुशत, मग एकाची मंत्र करून वात ठाईसी ठायरून दिला. जैसे कंदूक बाळ खेळती, मध्ये अडकता परते पंथी, तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते. एरीकडे वायुनंदन, पर्वत परतता दृष्टी पाहून, पूर्ण शोभला जेवी कुशान महाप्रलय काळीचा. मग महापर्वत एक विस्तीर्ण, उचलोनी बहुमस्तकी अपूर्ण, फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला. मग अब्दी उदक घेऊनी, वायू आकर्षण मंत्र म्हणूनी, सबळ झुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने भरूनी शरीर वात, चलन वल सर्व सांडित, ऊर्ध्व झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला. मग ते जैसे स्तंभावरी, रचिली म्हणते द्वारकापुरी, तेवी मारुती शिरावरी पर्वता ते मिरवितसे. खाली टाकावया चले बळ, जेवी विरला हस्त विकळ, पदी चालवया ही बळ काही एक न चाले. ते पाहुनी आदिन बाळ, हृदय कवळी तात नीळ, मग प्रत्यक्ष होनी वदे रसाळ, सोडी सोडी बळाते. ते अवश्य म्हणूनी मच्छिंद्रनाथ, पुन्हा पेरीला मंत्रवात, मग मौळीचा उतरोनी पर्वत ठाईचे ठाई ठेवीतसे. मग चलन वलन वात शक्ती, संगीत झाली देहस्थिती, मग समीप येऊनी नाथाप्रती धन्य धन्य म्हणितसे. यावरी बोलता झाला नीळ, बा मारुती तुझे नचले बळ, तू जमती अति निर्मळ बांधुनी केले सिद्धाने. जेने तुझिया बाप्पा बांधिले, त्यासी म्हणे भय काय आले, त्याचे आचरण तैसे झाले भक्तिशक्ती अघटित. मनसी सिद्धाची मंत्रस्थिती, अघटित सवदता उक्ती, तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणितात. येतुल्या 5 शक्ती क्रिया होतासी, सकळ देवता होती दासी, ऐसे एकोणी अंजनी सुतासी परमानंद मिरवला. या उपराती मच्छिंद्रनाथ, मारुत मारुती यांच्या चरणी लागत, म्हणे येथुनी तुमचे संख्य उचित मजवरती असो का. मग प्रसन्न चित्ती समोर मारुती, म्हणती बारे त्वत्कार्यार्थी, आम्ही वेचुनी आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवाचा राजा, कवी महाराज उष्णावर ते ओजा, तेवी त्वत्कार्यार्थ भोजा शक्ती आपली वेचू आम्ही. की सागरी टिवटी अंड्याकरिता, गरुड शक्ती झाली वेचिता, तेवी महाराजा त्वत्कार्यार्था शक्ती आपली वेचू की. की विधीच्या संकटात विष्णू मत्स्य अवतार घेत, तन्यायी त्वत्कार्यार्थ शक्ती आपली वेचू की. की अवश्य ऋषीची शापपुष्टी, स्वये विष्णू झाला कष्टी, तन्यायी तुझसाठी शक्ती आपली वेचू की. रामाच्या उपयोगासी, कपी गेले सीता शुद्धीसी, तन्यायी तुझसी शक्ती आपली वेचू की. ऐसे वरद वागरत्न, ओपोनी प्रीती वायुनंदन, म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, जती नामे होईन विख्यात, परी एक कल्पना उदिली चित्तात, त्या भ्रांती ते निवटे का. पेरू म्हणे कल्पना कोणती, उदली कामना तुझे चित्ती, नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जानसी. ऐसी सर्वज्ञ असोनी नीती, विवाद केला कामज प्रती, आणि भेटी झाली नागाश्वती तुझी माझी पूर्वीच. ते शाबरी विद्येचे कवित्व, करवोनी वर दिदला त्यात, ऐसे असोनी सखया माहित रळी व्यर्थ का केली. यावरी बोले वायुनंदन, बा तू करिता श्वेती स्नान, तेव्हा तू ते ओळखून तुझपासी मी आलो. तो कवी नारायणाचा अवतार, जननी भेदली मच्छोद्धर, हे माहित परिकल्पनेवर चित्त काही उदेले. की नागपत्री अश्वत्थासी,
वर ओपिला दैवे तुझ पासी, परी त्यासी द्वित्तेचे सामर्थ्यासी, पाहू ऐसे वाटले यावरी पुढे कार्य अनिक, पडले तू ते अलौकिक, तिथे टिकाव धरणे कौतुक, म्हणून शोध शोधिला तरी बा आता येथून गमन, श्री राज्यासी करावे मज लक्षण, तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण, परत प्रभुवनी तो पावे, बारे झाले तुझे दर्शन, तुझसी आहे माझे कारण, मज मस्तकीचे ओझे उतरीन, तुझे हाते होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसा झाला सिरुनी व्यक्त, सर्व कामाते वायुसुत, सांगोपांग निरोपी, एरू म्हणे योग द्रुमा, रामाचे घडले दास्य आम्हा, सीता शुद्धी पाहुनी योगमा, लंकापती मारविला, ते सीता घेऊन अयोध्ये जाता, परी सीतेची कामना वेदली चित्ता, आहे दास्यत्व मारुती करिता, महिलागी हा एक, तरी हा शोभा संपूर्ण संपन्न, कांता धनु सुत एक सदन, जरी विटुळे सुख संसारी साधन, कांते मागे होतसे, तरी या मारुतीसी कांता करून, भोगवू सर्व सुख संपन्न, परी ब्रह्मचारी मम पाशान, मान्य करील की नाही, तरी या ते वचनी गोवून, गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन, ऐसे सीतनी कल्पून, पाचारिले अम्मा ते, जवळी बैसवूनी स्नेहाने, स्वीकारे मग सुख कुरवाळून, म्हणे बा मारुती तू धन्य, तीही लोकी अससी पै, तरी बा माझे एक मागणे, देशील तरी फार उत्तम मानिन, यावरी तुही नकार मज लागून, देणार नाही साहसाही, उदार वेचती आपला प्राण, परी न कारण देती वाचे करोन, शिबिरायाचे कपोत कारणे, मांस दिदले रती रती, पाहे श्रियाळ उदर कीर्ती, बाण दिदले याच काही ती, कन्या येत्याच पंक्ती, तुही अससी कपिद्रा, ऐसे एकता जननी वचन, परम तोषला वायुनंदन, म्हणे मायो कामना कोण, उदित करी देईल मी, एरी म्हणे कलतल भाष्य, देसी आपुल्या सद्भावास, तरी मम कामनेसी हौस, दृश्य करीन तुझ बारे, मग करी करव पोनी शेवटी, म्हणे मागाल ते कामना होती, ते मी देऊनी चित्त संतुष्टी, मिरवीन जननीये, एरी म्हणे मम कामना, तुवा आचरावे गृहस्थ श्रमा, कांता करुणी संसार उगमा, सर्व सुख भोगावे, ऐसे किता वागवटी, सप्रेम खेचले आपल्या पोटी, म्लान वंदन चित्त ही पोटी, परम संकटी पडलिया, मग न देता मातेसी काही उत्तर, येऊनी बैसला रामा समोर, परी चित्त वृत्ती कोमित मुखचंद्र, श्री रघुत्तमी पाहिला, मग जवळी पाचारुनी हृदयी, धरिता आली दयाळ आई, म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी, मुखचंद्र वाळला, मग प्रांजळी सर्व कथन, श्रीरामा ते निवेदून, नेत्री अश्रू अम्लवदन, मी करुनिया बैसलो, पर्यंत साक्ष रघुकुळ टिळक, म्हणे वाया न मानी दुःख, श्री राज्याच्या श्रेयास कळीक, कांता सती तुझ्याची, तरी तू बायाचे एक कथन, कृतनेत्र द्वापार कली पूर्ण, या चौहो युगा ते म्हणती निपुण, चौकडी एकही असे, तरी बाईसा चौकड्या किती, 396 बोलती मिती, तू ते माते 24 चौकड्या प्रती, जन्मा येणे आहेची, मी 99 रामक्षिती, तुही 99 मारुती, आणि लंकाधीश याच नीती 99 असो, यावरी 14 चौकड्याचे राज्य रावण, करील ऐसे बोलती वचन, परी 14 अंकीचा आकडा मागून, आंखणेला विधीने तो, मग उरलावरी एक चतुर्थ, तितक्या चौकड्या राज्य करीन, परी सांगावया कारण त्यात, आपण मारुनी येतसे, मग आल्यावरी श्रीराज्यात, जाणे लागे मारुती तू ते, तरी बापाळी तुझी निश्चित, आली आहे ती भोगिका, ऐसे म्हणता श्रीराम वहिला, मग म्या त्याने प्रश्न केला, की दृढ कसोटी आहे मजला, भेटी केवी कामरती, मग राम म्हणे बाऊर्ध्वरिती, आजपासून असे मारुती, तयाच्या भुंभुकारे शाश्वसंगती, गरोदर होती त्या स्त्रिया, तरी तू सकळ संशय सांडून, शैल्यदेशी करी गमन, तुझे ब्रह्मचारीपण ठळत नाही महाराजा, ऐसी वार्ता होता निश्चती, मग म्या स्वीकारले शैल्यदेशाप्रती,
यावरी तेथे श्रियानुपती मेनका नामे विराजली. तिथे पृथ्वीचे देश वार्ता एकी व झाली की पुरुषकांता. देशोदेशे उभयता रमताले स्वइच्छे. देव दानव मानव सहित पशु पक्षी नागजात. सकळ स्त्री पुरुष उभयता इंद्रिय सुखे सुखावती. कामरती मंथनाकार रतीसी अर्पिते कामिक नर. ऐसा जाणूनी मनी विचार परमचित्ती शोभला. मग तिने मांडले अनुष्ठान मना माझे कामवरून. की प्रत्यक्ष होनी वायुनंदन रतिरत्न पूर्त्या. ऐसा कामवरोनी चित्ती बैसिलसे दृढ तपावरती. मासा तोडोनी यज्ञकुंडी आहुती मम नामी अर्पितसे. ऐसे लोटले 12 वर्ष सकळ आटिले शरीर मास. मग ती पाहून अति कृश प्रसन्न झाले मी तिथे. परी तिथे होता माझी भेटी पदी मवळी घालोनी मिठी. मने अर्थ जो उद्धवला पोटी तो सिद्ध करी महाराजा. मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते. मग सांगूनी अर्थ रसाते सुख समुद्रा मिळवी. ऐसे एकता वचनोत्तर मने महाराजा वायुकुमार. तुझे निश्रिया गर्विनी समग्र होनी मिरविती महाराजा. तरी तू सकळाचा प्राणेश्वर स्मराओपी भुंबुकार. तरी ते रतिनार सुख पावे सकळासी. तरी नादबुंदा सुखासना मैथू नरती घरी कामना. हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी. तरी कामचेची ओकट स्वप्नी दिसेना ऐसा पाट. तरी तू स्वामी आमचा लोट ते सुख आम्हा मिरविका. ऐसे वदता श्रियाभूषणी मग मी बोलिलो ते लागोनी. की ऊर्ध्वरेता जन्मा होनी दृढ कासोटी विराजिलो. जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उदरा दृष्ट कोपोनी. माते प्राप्त शुभाननी कनक कसोटी ती असे. तस्मा दृढ इंद्रिय संपत्ती टाळे लागले भंडार ग्रंथी. तेने इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरविना. मनोनी कामा ऊर्ध्वागमन श्वासक्त रतिका द्रुम. तुम्हा स्त्रियाचा रती आश्रम शांततेने पावतसे. तरी तत्वपाचा श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराजवो जा. ते चित्त दैव रतिकाजा कामभक्ती तुष्टेल. मनोनी मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण. त्वत्पाचा कामी बैसोन फलद्रुम होईल की. ऐसे बोलूनी तीर्थव्रती तुष्ट केले सकाम अर्थी. तरी तू जाऊनी मनोरथी तुष्ट करी महाराजा. एरू म्हणे ऊर्ध्वरेता मोते कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्य समोर वृथा अंचवल जाईल. मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंथी. जती नामी जगद विख्याती जगा माझे मिरविलो. तरी ऐसी कुकुर्म रहाटी माते घडून येता जेठी. मग वागवेता निंदा दिवटी येऊनी जगी मिरवेल. यावरी अनेक सिद्धू जगी नाथपंथी आहेत योगी. तेही योगपंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील. एवं श्रीसंग श्लाघ फार अपकीर्तीचे दृढ भंडार. सर्व विनाशी मोहनाशास्त्र स्वीकारावे हे वाटेना. स्त्रिया संगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवले. आणि सर्व सुकृतांचवले रीते पोते ते वाताचे. पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरविला कलंके करून. समूळ राज्य विनाश रावण श्रीलोभे नडला तो. विधी सुताची ब्रह्म कासोटी तीही क्षणमात्रे झाली सुटी. 60 पोरे निर्मुनी पोटी दैन्य भाजावर येली. त्याची नीती तदातात अकर्म प्रवाही कन्येरत्न. विधी ऐसे नाम उचित अविधपणे बुडविले. पहा तपी तो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क. परी कामदरी असतोदक भिल्लनी उदयी लुब्धला. तन्याये तपो जेठी कामरंभेचा करोनी पोटी. आंचवोनी तप घे नरोटी तन्यायाची मिरवितसे. ऐसा विश्वमित्र तो अमित्र झाला त्याची नीती वदसी मला. तरी वन्य कामदरीला व्याभया नंदविसी. ऐसे कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योग द्रुम्न. ही अनादि रहाटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष. जैसे रामे भजला कथिले 99 मारुती असे वदले. तन्याये तुम्ही भले 99 वाससी तू.
सरी अनादि राहाटी, भोगिता झाला भामिनी 20 कोटी, मौनी नाथ येऊनी पोटी, कीर्ती अर्क मिरवेल, तवतात जो परी चर्वस, तो तो उदरी येईल वसू, कीर्ती ते मही प्रकाशू, महाप्रचंड मिरवेल, ऐसे सांगुनी वायुसूत, प्रसन्न केले चिद्दैवत, मग वर प्रधान वाणी रुकानवंत, मच्छिंद्रनाथा देतसे, जैसे शुक्रे अमिन्न सुता, प्रसन्न होऊनी चित्त सविता, देऊनी मंत्र संजीवनी अर्था, प्रभू लागे मिरविला, तेवी अमित्र कुळजा, राज्य स्थापिले भक्ती काजा, नेनू बिभीषण शत्रू अनुजा, केला सरता चिरंजीव, तन्याये घातको वसू, नेनोनी कामशरा पासू, रुकारते समयासू, अंजनी सूत पैकेला, मग करोनी नमनागमन, अवश्यपणे करिता गमन, अदृश्य पाहुनी वायुनंदन, मच्छिंद्रनाथ चालिला, सहज चालिला महिपाटी, अर्थी हिंगळा द्यावी भेटी, ऐसे गोमोनी तया वाटी, येऊनिया पोचला, तवते शक्तिद्वारी, रक्षत असती दक्षाचारी, अष्टभैरव कृतांत सगरे, जिंकू पाहती कृतांता, आणि शतकोटी चामुंडा, शंखिनी डंखनी प्रचंडा, त्याही त्रिव ब्रह्मांडा, ग्रासो पाहती कृतांतपणी, यावरी अर्णव बहु कर्कश, नाना पर्वत विशेष, त्यात व्याघ्रादी सावजे ऋष, येऊ येऊ म्हणिताती, म्हणे ते अर्णव सहज बोली, परी नो हे कृतांताची बैसी पाली, की पूर्वी दानवानी आणूनी ठेविली, भये माया त्या ठाई, की ते अर्णव पाहता सहज, तैचे देवताचे तेज, विरोनी जाय मोडे माझ, नको नको म्हणूनी, कंटकवन जाळी संधी, भयानक सावजे अपार मांदी, पाहता शनी कामना बुद्धी, विरोनी जाय तात्काळ, तेथे न पावे वायुनंदन, परम भयभीत मन, कृतांत पत्नीचे कानन, भक्षील म्हणून पळतसे, असो ऐसी वात गोष्टी, मित्र उदेल परम पाठी, की येथे संचारता रश्मी दाठी, ग्रासील मग काय करू, येऊन ते परी कानन पाहता, रश्मी संचारून देई सविता, असो ऐसी कानन वार्ता, संकट भयाचे स्थान चित्ताते, तेथे सिद्ध मुनी राव, संचारेल आपल्या प्रतापे गौरव, ती कथा सयज्ञ ज्ञानदेव, श्री गुरुज्ञान माझा वेदेल की, तरी स्मृती ठेवूनी हेत, प्राशान करा कथामृत, मग भवरोगाचे अपार भरिते, दुःख लेश नांदेना, हा ग्रंथ केवळ चिंतामणी, हरेल चित्ताची काजळी मुळी हुनी, जैसे वृच्छी कदंशा लागुनी, विषशोषी महाराजा, तरी होणे सद्विवेक, सांडा कुटीपणी तर्क, निंदा दोष विघ्न भातुक, सेवू नका सहसाही, निंदा शक्ती परम पापिनी, अतिरंजकनीच वदनी, परी अमुची माय बहिणी, पवित्र करील अमुते, जो ना निंदेसी प्रतिपाईल, तो सखा अद्भुत आमचा स्नेह विपुल, पात कमळाचे श्वालक्ष करील, वारंवार इच्छितसे, दुंडी सूत नरहरिवंशी, मालू स्नेह करी निंदकासी, बहुत आयुष्य इच्छित त्या मानवासी, उपकारी म्हणूनी, तरी असो आदर श्रोती, तुम्ही न बैसावी तया पंगती, मालू तुम्हा ते हीच विनंती, वारंवार करीतसे, स्वस्ती श्री भक्ती कथा सार, सम्मत गोरक्षकाव्य किमी आगार, सदा परिसुत भाविक चतुर, तृतीयाध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु, श्री नवनाथ भक्तिसार तृतीयाध्याय समाप्त।